एकदा बोल ना त्यांच्याशी प्लीज प्लीज एकदा बोल मी पुढे होते मामा मामा हे बघ मला इग्नोर करून माझ्याशी न बोलून तुला जर असं वाटत असेल की हे सगळं सॉल्व्ह होईल तर तसं अजिबात होणार नाहीये. मामा तू सॉल्व करावं असं मी म्हणतच नाही. उलट तू माझ्या मागं मागं करतोय, मी नाही. मामा मामा एक मिनिट. अरे मी बोलतोय तुझ्याशी. मी हा विषय बोलून मिटूया म्हणून आलोय ना. हे बघ तू पण सॉरी म्हण, मी पण सॉरी म्हणतो. मॅटर क्लोज करून टाकू. सॉरी म्हणायला मी काही चुकीचं बोललेलोच नाही. मामा अजून हायच काय तुझं ते टोमणं? हे बघा तेज प्रताप, मी तेव्हाही चुकीचं बोललो नव्हतो आणि आत्ताही नाही. आणि तुम्हाला जर वाटतंय मी चुकीचं बोललोय, तुम्हाला जर राग येत असेल, तुम्हाला जर मला मारून घ्यायचं असेल तर मारा. मला राग नाही येणार, कारण मी नेहमी तुमच्या भल्याचाच विचार केलाय. म्हणजे तुला काय म्हणायचंय मामा? तू जे काय बोललायस ते खरं आहे सगळं? तेज प्रताप, मी तेव्हाही खरं बोललो होतो, मी आत्ताही. हे मी सिद्ध करू शकतोय. तू जर ह्या पैशाच्या बाबतीत माई साहेबांशी बोललीस आणि त्याच्याकडनं पहिला हप्ता घेऊन दिला ना मला, तर म्हणजे बरं होईल. आजवर मी तुझ्याकडे काय बी मागितलं नाही, पण आज तुझ्या पप्पांची ही एवढी इच्छा पूर्ण कर. वहिनी साहेब, ते माई साहेबांनी बोलवलेलं असतं बघा. का बोलवलंय? काही बोलल्या का? का बोलवलं असतं ते माहित नसतं बघा, पण महत्वाचं काम असतंय बघा. हा जाते. लवकर जायचं असतं. हा येत. आता माईसाहेबांनी बोलवलंच आहे, तर पप्पांनी जे सांगितलं तेही बोलून घेते. माईसाहेब, तुम्ही बोलवलंत मला? हो. आम्हाला जास्त पाल्हाळ लावायची सवय नाही, त्यामुळे थेट मुद्द्याचं बोलतो. तुमच्या वडिलांनी लोनसाठी रमावती बँकेमध्ये अर्ज केलाय. बोलले पप्पा मला. बरं झालं तुम्हीच विषय काढलात. मला ह्या विषयावर तुमच्याशी बोलायचंच होतं.
जर रमावती सहकारी बँकेची संचालिका म्हणून मी काम पाहत असते ना, तर या सिच्युएशनमध्ये मला जास्त मदत करता आली असती. तुमची प्रतिष्ठा जपायची म्हणून मी नामधारी राहिलात हेच म्हणायचं होतं ना. सोनबाई, आम्ही तुम्हाला इथं टोमणे मारायला नाही, तोडगा काढायला बोलवलंय. तुमचे वडील अडचणीत आहेत आणि या अडचणीवर तोडगा काढायचा आहे. तसं पाहिलं तर या प्रकरणात आम्ही जातीने लक्ष घातलं आणि नाही घातलं तरी लोक आम्हालाच बोलणार. लक्ष घातलं तर म्हणतील का माईसाहेबांचे व्यायी आहेत म्हणून झटक्यात काम झालं, आणि लक्ष नाही घातलं तर म्हणतील की अरे माईसाहेबांचे व्यायी असून काम झालं नाही. थोडक्यात काय का लोक दोन्ही बाजूनं बोलणार आहेत. असो, तुम्ही स्वतः बँकेत काम केलंय त्यामुळं लोन क्लिअर करण्याची प्रोसेस किती किचकट असते तुम्हाला तर माहिती आहे. मी बोलते पप्पांशी, सगळं प्रोसिजर प्रमाणेच होऊ देत. असं तुम्ही म्हणताय, पण तुमचे पप्पा त्यांना चालणार आहे का? म्हणून म्हणतोय आम्ही का आम्ही पैसे देतो. हा, पण लोन पास झालं का आमचे पैसे परत करायचे. काय म्हणजे तुम्ही तुमच्याकडचे पैसे होय, आम्ही आमच्या जवळ पैसे देणार. आम्हाला जे काही सांगायचं आहे ना, झालं सांगून. बाकीचं बघतो आम्ही. यातला शब्द खराय, आणि मी जर खोटं बोलतोय हे जर सिद्ध झालं तर इथंच उमऱ्यावर माझी मान छाटून टाका. तेज प्रताप, हे मी सिद्ध करू शकतोय. मी जर सिद्ध केलं तर काय द्याल मला? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय मामा? हेच की हे मी सिद्ध करू शकतोय. तुम्ही काही द्यावं ही अपेक्षा नाहीये मला. मला याचाच आनंद होईल की माझ्या भाच्याचा मी चांगल्याचा विचार केलाय. सोडा ना, हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या कानानंच ऐका ना. नमस्कार धनाजीराव, जालिंदर बोलतोय. तुमचं नाव आलं की फोनवर. नमस्कार, बोला. काही नाही, वास्तुशांती कशी झाली म्हणजे सॉरी बरं का, मीटिंग होत्या महत्वाच्या म्हणून यायला जमलं नाही. चांगली झाली, दणक्यात झाली. तुम्ही आले असते तर आम्हाला आणखीन आनंद वाटला असता. येऊ की आम्ही येऊ ना.
म्हणजे आम्ही ना आत्ता फक्त हे विचारायला फोन केला की ते पैशाचं नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये जसं ठरलं तसं महिन्याचा हप्ता. ते सगळं मी आता वैदिकीवर सोपून मोकळा झालोय. काळजीचं काही कारणच नाही. तिचं ते बघून घेईन सगळं बरोबर. हा अच्छा, म्हणजे आमच्या सुनबाई माईंशी बोलणार आहे का? हा मग तिला पीरच तशी मारली मी. तिला म्हणलं तूच काय असेल ते बोल आणि तूच मला पैसे आणून दे. त्यामुळे आता काळजीचं कारण नाही. कालपर्यंत लई टेन्शनमध्ये होतो मी, पण आता नाही. माझी पोरगी किती हुशार आहे हे तुम्हाला बी चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आता माझं काम 200% होणार म्हणजे होणार. अच्छा, म्हणजे या पुढची सगळी सूत्र सुनबाईंकडे असणार. म्हणजे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हप्ता पोहोचणारच ना? ते आता समजत त्या माईने ठरवायचे. त्यांना जर त्यांचं आणि त्यांच्या पोराचं भलं कशात आहे हे कळत असेल तर ते हप्ता चालू ठेवतील. नसेल कळत तर राहिलं. मामा, हे समजा गेम कसा उद्ध्वस्त करायचा हे मला बी चांगलं माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना आता आपला खामक्या कसा आहे ते. मग ते तर झालंच, पण धनाजीराव, माई साहेबांच्या कृपेने बंगला तर झाला ना तुमचा? हो, त्या माईंचं नाव परत माझ्या समोर काढू नका. लई डेंजर बाई आहे राव ती. तिच्याशी कसं बोलावं तेच कळत नाही. काय नाही, हे समजा मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर केलेलं आहे. आणि त्या माईसाहेबांची नस कवा आणि कशी आवळायची ना हे बी मला चांगलं कळतंय. नाहीतर मग मामा तुम्हाला माहिती आहे, हे समजा गेम उद्ध्वस्त करायचा कसा हे बी मला चांगलं कळतंय. काय तिची कृपा बिपा नाही, ही सगळी माझी हुशारी आहे. म्हणूनच तरी इतके महिने ह्यो खेळ असाच सुरू आहे. बरोबर आहे धनाजीराव, बरं का. आम्ही ना फक्त हेच विचारायला फोन केला होता की तुमचं काम झालं ना? अरे का नाही होणार. मी त्यांच्यावर एकदम माझं जालिम अस्त्रच सोडलंय, वैदेही अस्त्र. तुम्हाला माहिती आहे माझी पोरगी किती हुशार आहे. ती सगळं माझं काम बरोबर असं जुळवून आणीन बघा. आता एवढं जालिम अस्त्र सोडले म्हणल्यावर माई नगुड टेकावंच लागेल. बरोबर आहे तुमचं धनाजीराव. आम्ही बोलतो तुमच्यासोबत नंतर, बरं का. ठेवतो आता. ते हॅलो, ऐकलं ना? हा धन्या, याची लायकी नाही आपल्या दारासमोर उभं राहायची. काय बोलतोय हा? एवढी हिंमत कुठून आली याच्यात? हे सगळं बोलायची हिंमत झाली ते फक्त तुमच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमुळं. ही बाप लेकीची जोडी जेव्हा सही करायला आली होती तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी, तुमच्यासोबत प्रेमानं राहण्यासाठी ते पैसे घेतील. आणि गेले 6 महिने ते व्यवस्थित पैसे वसूल करतायत. कधी कधी त्या धनाजीचे महिना पाय सुद्धा धरावे लागले. त्यांनी सहन केलं ते फक्त आणि फक्त
तुमच्या प्रेमासाठी. कसला विचार करताय? तुम्हाला आत्ता इथं वैदेही सोडून गेली ना? तुम्हाला माहिती आहे का ते आत्ता कुठे आहे? ते पैसे धनाजीरावना देऊन द्या. आत्ता त्यांचं अडलेलं काम वेळेत होणं महत्वाचं आहे. बाकी त्यांचं लोन पास झालं का हे पैसे आम्ही वळते करून घेणार. तुम्ही पैसे बॅगेतून का देता? काय म्हणले? हा? काय बॅगेतून का देताय? मग कशातून देणार? हा आमची लवंग ठेवण्याच्या डब्बीतून द्यायचे का काय? काय सुनबाई, तसं नव्हतं म्हणायचं मला. चेक काही देऊच शकला असतात की तुम्ही. तुमची कड निघते हे महत्वाचं नाही का? आणि आता आम्ही पैसे कसे द्यायचे हे पण तुम्हीच ठरवणार. हा नाही, रक्कम खूप मोठी आहे. कुठल्या तरी विश्वासू माणसाकडून पप्पांपर्यंत पाठवाल का प्लीज? अजून काही नाही? अजून काही असेल तर सांगा, ते पण करतो. नाहीतर एक काम करतो आम्ही, आता तुमच्या पप्पांचे सेक्रेटरी म्हणूनच रुजू होतो. हा आणि त्यांचा सगळा कारभार आम्ही बघतो. चालेल का? काय सुनबाई, हा पप्पा तुमचे, पैशाची गरज त्यांना, आणि नसत्या उठाठेवी करायच्या आम्ही. गरज असेल ना तर तुम्हीच तुमच्या वडिलांना नेऊन द्या, नाहीतर राहू दे. बाहेर गाडी आहे, ड्रायव्हर आहे, गाडीत बसा, जा. एवढा कसला विचार करताय? मी पोचवेन पैसे पप्पांपर्यंत. एक मिनिट. काय झालं? आम्ही पैसे दिले आणि तुम्ही चालले. मोजून कोण घेणार? त्याची काही गरज नाही आहे. तुम्ही दिलेत म्हणजे बरोबरच असतील. नाही नाही, आमचे वडील म्हणायचे, कांता 50 रुपये काय आणि 50 लाख रुपये काय. जिथं जिथं रोकड व्यवहार येतो तिथे पैसे मोजूनच द्यायचे आणि मोजूनच घ्यायचे. बाकी तुम्ही व्यवहारात हुशार आहात, पटापटा मोजाल नाही. बसा आणि मोजा. बसा आणि मोजा.
वैदे ही अस्त्र. तुम्हाला माहिती आहे माझी पोरगी किती हुशार आहे ती सगळं माझं काम बरोबर असं जुळवून आणि बघा. आता काही न बोलता जे सुरू आहे ते शांतपणे बघा, म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील. हे सगळं चित्र क्लिअर होईल. बघा, जे दिसतंय ते खरंय. तुम्ही तर तुमच्या मामाचा जीव घ्यायला निघाला होतात. देश प्रताप ते म्हणतात ना ते खरंय. माणसांचा कानावर नाही डोळ्यावर विश्वास असतो. तुम्हीच बघा आता. हे 3 लाख आहेत माईसाहेब. मग नाही, पप्पा म्हणाले होते की व्यवहार 5 लाखांचा झाला होता म्हणून. मग अशी तुम्हीच म्हणालात ना पूर्ण पेमेंट कॅश करू. मग हे अर्धवट पैसे येते. हो बरोबर आहे, आम्ही म्हणलं होतं तसं, पण सुनबाई ते काय का आत्ता आमच्याकडे एवढंच आहेत. नाही माईसाहेब, उरलेले पैसे तुम्ही. नाही, ते आम्हाला हेच सांगायचं होतं सुनबाई. मी हात जोडते तुमच्या पुढं. मला आमची एवढी अडचण समजून घ्या हो. सध्या एवढेच पैसे आहेत आमच्याकडे. तुम्ही ते गोड मानून घ्या की. नाही, आम्ही आमच्या तेज प्रतापांची शपथ घेऊन सांगतो का उद्या दुपारपर्यंत पुढच्या 2 लाखांची व्यवस्था करतो आम्ही.